आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि खूपच कुरकुरीत बांगडे फ्राय. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. बांगडे स्वच्छ कापून व धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा मसाला तिखटनुसार टाका, तुम्हाला जसं हवे असेल तर, कारण याचं हिरवं वाटप पण येणार आहे मिरचीचं, आणि चवीनुसार मीठ टाकावे. आणि आता आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याचं आपल्याला हिरवं वाटप करायचं आहे. म्हणजे त्याची पेस्ट ही मी 2 चमचे घेतले. तुम्हाला जसं तिखट हवे असेल तर तिखट टाकू शकता, कमी करू शकता, कारण मसाला टाकलेला आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही 2 चमचे टाकले आहे. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं. त्याच्या आधी आपल्याला एक बांगड्याचा कसा वास येतो, त्याच्यामुळे त्याला एक लिंबूचा रस, थोडंसं अर्धा चमचाचा लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि त्या बांगड्यांमध्ये सगळं टाकायचं आहे. आणि हे सगळं आपण लावून घ्यायचं आहे. मसाले सगळे काढून लावून घ्यायचे. हे बघा, ते सगळं कालवायचं आपल्याला. आणि बांगड्यांना मी असे मध्ये मध्ये कट केलेले आहे, त्याच्यामध्ये पण तो मसाला भरायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, मसाला आतमध्ये मुरतो आणि खातानाही ज्युसी वाटतं, खाण्यासही छान वाटतं असं. हा सगळा मॅरिनेट करून ठेवलेला आहे मसाला आपण वरून सगळं आतून वगैरे सगळं भरून घेतलेलं आहे. आणि आता आपण तो एक 15-20 मिनटं ठेवून द्यायचं. मग तो चांगला मुरतो आतमध्ये. आणि मग नंतर गरम गरम तेल करून कमी आचेवर फ्राय करायचं आपल्याला. आता सगळं बघा, काची बिची सगळं मी आतमध्ये बघा सगळं भरून घेतलेलं आहे. हे बघा, असं सगळं भरून घ्यायचं आहे. तुम्ही असंही करा. बघा, पूर्ण मसाला भरलेला आहे, त्याच्यामुळे कसं बांगड्यांना टेस्ट पण चांगला येतो. आता हे मी ठेवून देते 15-20 मिनटासाठी. आता सगळा मसाला चांगला आपल्याला लागलेला आहे. वरून ते बघा, प्रत्येक भाग मसाल्याने भरलेला आहे. तर आता पॅन आपण गॅसवर ठेवूया. गॅस फास्ट ठेवूया जरा. आणि 1 ते 1.5 पळी तेल घ्यावे आणि त्याला तापून घ्यायचं. आणि तळताना गॅस स्लो करावा. आता हे मी तेल घेतलं, 1.5 पळी घेतले तेल. मोठी पळी आहे. आता मी तापत ठेवलेलं आहे तेल. आणि आता हे बघा, आता मी मच्छीला वरती गोळ लावण्यासाठी रव्याचे व तांदळाचे पीठ घेतले आहे. ते तांदळाचे पीठ आहे आणि ते रवा आहे. त्याच्यामुळे कसं मच्छी तुटत नाही, चांगली राहते, क्रिस्पी राहते. आणि रव्यामुळे कुरकुरीतपणा पण येतो. त्याच्यामुळे हे दोन्ही घेऊन मिक्स करायचे आहे. आणि एकत्र करून घेतले का मग त्याच्यामध्ये आपली मसाले लावलेला बांगडा घोळून घ्यायचा. हे बघा, आता हा आपण ठेवलेला होता ना 15-20 मिनटं ठेवलं होतं ना, तर आता आपण घ्यायचं आहे. आता हा बांगडा मी घेतला आहे, त्याला खालवर करते, कारण खाली मसाला तो जरा घेतला आहे. आणि या पिठाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला घोळवायचे आहे. त्याला आतून बाहेरून कट केले, त्याच्यामध्ये सगळं बॅटर भरून टाकायचं आहे. ते बघा, हे सगळं भरून घ्यायचे आपल्याला. असे सगळे बांगडे आपल्याला भरून घ्यायचे सगळे, 1-1, 2-2. आणि त्याच्याने काय होतं, मच्छी तुटत नाही आणि क्रिस्पीपणा राहते आणि चांगले फ्राय होते आणि चिटकतही नाही. हे बघा, तोंडाची बाजू, पुन्हा पोटामध्ये सगळं हे मसाला, इथे मसाला आहे, हिरवं वाटप पिठं लावलेला आहे, तो सगळं मॅरिनेट केलेला बांगडा, त्याला मी आता सगळं पिठामध्ये सगळं घोळून घेते. तुम्हीही असं करण्याचा एकदा प्रयत्न करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे, हे तुम्ही बांगडे
करून एकदा नक्की बघा आणि मला कमेंटही करा की कसं झालं आहे ते. हे सगळे मी बांगडे ह्याच्यामध्ये सगळ्या पिठामध्ये भरून सगळे करून जाते. तेल आपल्याला टाकलेलं आहे. आता तो स्लो ठेवलेला आहे मी गॅस. आणि लक्षात ठेवा कधीही जेवण आपण स्लो आचेवरच करायचं आहे आपल्याला, कारण कसं मच्छी करपणार नाही किंवा भाजीही करपणार नाही. आणि कमी आचेवर असेल ना तर जेवणही छान होतं आणि आपलं जेवण नास पण होत नाही आहे. तर ही टीप नेहमी लक्षात ठेवावी माणूस कधी पण करताना. आता हे तेल तापलेलं आहे बघा, हे तेल सगळं तापलेलं आहे. आता हे मी मच्छी सोडेल ना ते बघा कळतं तुम्हाला. हे बघा हे ना तेल तापलं आहे ना. आता हे सगळी बांगडे फ्राय मी. आता तुम्हाला मसाला दिसत नाही आहे कारण ह्याला तुम्हाला फक्त रवा आणि तांदळाचं पीठ पांढरा पांढरा दिसतो आहे. तो आता तेलामध्ये गेला ना का त्याचा क्रिस्पीपणा त्याच्यामध्ये जाईल. हा क्रिस्पीपणा जाईल ना तेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की रवा आणि तांदळाचं पीठ खालावं. खाण्यामध्ये न कुरकुरीतपणा आणि ज्युसी बांगडे तुम्हाला वाटतं की मांसाहारीच खावं नेहमी असं तुम्हाला वाटेल. पण बघा तुम्ही कधी असं बांगडं फ्राय करायचं म्हणतं तर असं करून बघा एकदा. हे बघा आता हे 5 बांगडे घेतले आहेत मी. हे बघा कसा कुरकुरीतपणा येत चालले बघा त्याला. तेलामध्ये बघा कसं सुंदर कलर येत चाललं आहे बघा त्याला. पिवळा सोनेरी दिसतंय बघा कलर कसा. ह्याला म्हणतात हे क्रिस्पीपणा सुरू होतो याला, कुरकुरीतपणा. सोनेरी रंग येईपर्यंत तो आपण फ्राय करत असतो. तेलामध्ये किती छान दिसतंय ना. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे लाईक सबस्क्राईब जरूर करा. हे बघा आणि एक 5 मिनटं त्याला स्लोवर ठेवून द्यायचं. 5 मिनटानंतर परत पलटी करायची आपल्याला. तुम्हाला अख्खा व्हिडिओ दाखवते कारण मी डायरेक्ट फ्रायच करायला घेतलेलं आहे. म्हणजे किती वेळ लागतो हे बघा. मच्छी फ्राय करायला किती वेळ लागतो म्हणजे अशा हिशोबाने तुम्ही फ्राय केलं तर तुम्हाला 10-1 मिनटं लागणारच तुम्हाला. आता हा जेवढं पहिलं शेकेल ना सुरुवातीला तेवढं चांगलं क्रिस्पी होतं आणि कमी याच्यावर तर बिलकुल करपणार नाही. त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आता हे तेल जरा मी कारण डीप फ्रायमध्ये केलेलं नाही आहे. डीप फ्रायमध्ये आणखीन छान होतं पण एवढं ऑइली आपल्याला एवढं नाही खायचं आहे. कारण डीप फ्राय तर चांगलंच लागतं, प्रश्नच येत नाही. पण हे बघा ते जरा तेल इकडे तिकडे मी त्यांना पॅनने जरा वर खाली केलेलं आहे म्हणजे इकडे तिकडे लागून घ्यायचं तेल. खाली वर केलेलं आहे त्याच्यामुळे ते कसं आजूबाजूची मच्छी आहे ना ती पण शिजून जाते. मस्त आहे तो आणि हा तुटणारही नाही आहे. तुटण्याची गॅरंटीच आहे, तुटणारच तर नाहीच आहे. आता हे मी पलटी केलं आहे. 5 मिनिटांनी पलटी करायचं. आता हा पलटी केलेला आहे. अजून मी तुम्हाला तो कलर तुम्हाला येणार नाही. जेव्हा अजून एकदा पलटी करेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की बांगडा कसा नंतर कसा दिसतो. अजून तुम्हाला तो पांढरा पांढराच दिसणार आहे. जेव्हा खरा सोनेरी रंग येईल ना तेव्हा तुम्ही सांगणार की हा खरा बांगडा आहे फ्राय केलेला. हा तुम्हाला कच्चाच यायचा ना. तर एक साईड आपली झालेली आहे ना आता ही दुसरी साईड आपल्याला भाजायची. त्याच्यानंतर तो क्रिस्पी होईल. जेव्हा सोनेरी रंग येईल बांगड्याला, लाल सोनेरी पिवळाचा रंग येईल तेव्हा तो खरा बांगडा तयार होणार. त्याच्यात तेलामध्ये समजतं बघा की रंग पिवळा पिवळा येत चालले ना तर हळूहळू आता ती मच्छी फ्राय होत चाललेली आहे. तर तेलामध्ये आपला सगळा रंग सोडतो मसाल्याचा रंग. भाजी करता पण बघा आता हे बघा काही मी पुन्हा पलटी केलेला होता ना त्याच्या तेलामध्ये मी वर खाली करून घेतलेलं आहे. आपला डीप फ्राय नसल्यामुळे आपण सॅलो फ्राय करतो आहे. आता तेल शोषून घेतलेलं आहे बघा, कमी तेल झालेलं आहे. आता तो मी नंतर परत पलटी करते आणि बघा कसं वाटते ते तुम्हाला की हा बांगडा कसा दिसतो नंतर. हे बघा आता मी परत पलटी करते कारण एक बाजू शिजलेला हा दुसरा बाजू शिजलेला आहे. बघा हा आला की नाही गोल्डन रेड येलो सोनेरी लाल पिवळा असा रंगाचा
आणि त्याचे कट बघा कसे सुंदर दिसतात ते बघा बांगड्याचे, म्हणजे जरा खाव येतो हे बघा, आहे ना. झालं की नाही सुंदर. कसा होता पांढरा बांगडा आणि आता बघा कसं झालेलं आहे. जरा किती सुंदर दिसतंय बघा आणि खायलाही छान होतो. तुम्ही एकदा नक्कीच करा बांगडे फ्राय. आणि जे मसाले वापरले ते आपले घरातलेच मसाले आहे, बाहेरचे मसाले आपण वापरलेले नाही आहे आणि साधेच मसाले. बघा धीमी आचेवरच ठेवलेले मी गॅस, त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जरा मोठा वाटतो. पण बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा की याच्यानंतरचा कलर बघा कसा आहे. तर हा माझा ऑलरेडी आता आपले कुक झालेला आहे. आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते की हे बांगडे कसे झालेत बघा. हे बघा सुंदर सोनेरी लाल पिवळा असा कुरकुरीत मसाले बांगडे फ्राय झालेले आहे आपले. हे बघा खाण्यासाठी. तुम्हाला हे आवडले आहे तर नक्की कमेंट करा. कुरकुरीत मसाले बांगडे फ्राय बघा किती सुंदर दिसते. जास्त सजावट नाही केली, फक्त कोथिंबीर ठेवलेली आहे मी. आणि बांगडे हे खाण्यासाठी घरभर वास सुटलेला आहे, बांगड्यांचा खमंग वास सुटलेला आहे. एवढे सुंदर बांगडे झालेले आहेत. हे बघा त्याचे कट केलेले, त्याचा जो पोषणच ह्याच्यावरून तुम्ही समजा की बांगडे कसे झालेले असणार, त्याचा मसाला कसा रुतला असेल. आता हे खाण्यासाठी ऑलरेडी तयार आहे. कुरकुरीत मसाले बांगडे फ्राय रेडी.